घरात भाजीपाला नसेल तर तुम्ही अशा प्रकारे झुणका बनवू शकता आणि त्याचा स्वाद घेऊ शकता। झुणका भाकरी ही महाराष्ट्राची स्पेशल डिश आहे। झुणका भाकरी आणि त्याबरोबर कांदा खाण्याची मजा काही वेगळीच आहे। झुणका बनवताना येणारा प्रॉब्लेम म्हणजे झुणक्यामध्ये गाठी होतात। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने झुणका बनवताना गाठी न होण्याकरता काय काळजी घ्यायची आहे हेही पाहूयात। चला मग तर असा चविष्ट झणझणीत झुणका कसा बनवायचा हे आज आपण पाहूया। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर गरमागरम झुणका बनवायला सुरुवात करू। झुणका बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण बेसन घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचं आहे। सुरुवातीला एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घालायचं आहे। एकदम पाणी घातलं तर बेसनच्या गाठी होऊ शकतात, तर गाठी अगदी छान मोडून घ्यायच्या आहेत। थोडं थोडं पाणी घालून गाठी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी पाण्यासारखं हे पीठ करून घ्यायचं आहे। फोडणीसाठी लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहे। खूप सारी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे। लसणाचं प्रमाण हे थोडं जास्त ठेवलं तर झुणका चविष्ट लागतो आणि मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर ह्या ठिकाणी कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। तेलही गरम झालेलं आहे। 1 चमचा जिरे घालूयात, 1 चमचा मोहरी घालूयात। मोहरी छान तडतडू द्यायची आहे। अर्धा चमचा हिंग घालूयात आणि लसूण आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे आणि कांदा घालायचा आहे। कांदा आपण मध्यम आचेवर छान परतवून घ्यायचा आहे। कांद्याचा कचवटपणा जाईपर्यंत कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बेसन पचायला जड असतं, तर त्याकरता आपण चिमूटभर ओव्याचा वापर करणार आहोत। त्यामुळे बेसन खायलाही छान लागतं आणि बेसन पचायलाही हलकं होतं। खूप सारी कोथिंबीर घालूयात। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि बेसन घालायचं आहे। आणखी 1 ग्लास पाणी घालायचं आहे। खूप सारी कोथिंबीर घालूयात। बेसनला उकळी येईपर्यंत सतत ढवळत राहायचं आहे। बेसनला उकळी येईपर्यंत जर आपण अशा प्रकारे ढवळत राहिलं तर बेसनमध्ये बिलकुलही गाठी होणार नाही आणि बेसन अगदी स्मूथ होईल। बेसनला उकळी येईपर्यंत अशा प्रकारे बेसन सतत वर खाली करत राहायचं आहे। आता मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढायची आहे। 5 मिनिट झाल्यानंतर ताट काढायचं आहे। बेसन एकदा वर खाली करून घ्यायचं आहे आणि पुन्हा 5 ते 6 मिनिटाकरता मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे बेसन आपण 12 मिनिटाकरता छान वाफवून घेतलेलं आहे। बेसन आपण छान शिजवून घेतलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्या ठिकाणी आपलं झणझणीत बेसन हे तयार आहे। बेसन तुम्ही भाकरी बरोबर सर्व केलं तर ते आणखी छान लागतं। चपाती बरोबरही सर्व केलं तरी चालेल। तर अशा प्रकारे आपलं झणझणीत बेसन हे तयार आहे। अशा प्रकारे तुम्ही झुणका करून पहा, अप्रतिम होतो आणि गाठीही होत नाही। तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।